रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. बँकामधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाणीव जागृतीसाठी भाजपाने केले जागर आंदोलन. सगरोळी फाटा ते अहमदपूर रस्त्यासाठी केंद्र सरकारची भरीव मदत. गॅस सिलेंडर असल्यास रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजप प्रणित युती सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या 10 जिल्ह्यातील संबंधित बँकांवर कारवाई केली. बँकातील अधिकारी कर्मचाऱ्याच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत यासाठी आज नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध बँकांच्या पातळीवर संवेदनहीनता पाहायला मिळते. भाजप प्रणित युती सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या 10 जिल्ह्यातील संबंधित बँकांवर कारवाई केली, परंतु प्रत्येक ठिकाणी कारवाईचे पाऊल उचलण्यापेक्षा बँकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत, त्याशिवाय अपेक्षित कार्य होऊ शकत नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले. नियम व कायदे कितीही कडक असले तरी त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची मानसिकता अनेक ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने बँकांच्या बाबतीत यापूर्वी अनेकदा आणि चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून असा अनुभव प्रकर्षाने आला. दुष्काळी अनुदान वाटप असो की पीक कर्ज वाटप, पीक विम्याचे वितरण असो वा पीक विमा स्वीकारणे किंवा पीक कर्ज पुनर्गठन, या प्रत्येक बाबतीत बँकांनी आडमुठी भूमिका घेतली. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असंख्य आहेत. भाजप सरकार ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, परंतु वर्षानुवर्षे सत्ता संचालन करूनही शरद पवारांसारखा जाणता नेता रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचा केविलपणा प्रयत्न करतो, हे हास्यास्पद असल्याचेही राजेश पवार म्हणाले. या जागर आंदोलनास आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर हजारोंच्या संख्येने शेतकरी, भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले. जागर आंदोलनाचे संयोजक राजेश पवार हे होते. या आंदोलनाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगर अध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख, माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्नाळकर, सुभाष वानखेडे, ओमप्रकाश पोकर्णा, गंगाराम ठक्करवाड, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, संघटन मंत्री संजय कोडगे, शहर व ग्रामीण भागातील पक्षाचे सर्व उपाध्यक्ष, सरचिटणीस, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील लोक सहभागी झाले होते. माझा रोखठोकपणे तुम्हाला हा मोर्चा वेगळा मोर्चा, सत्ता आल्यावरचा मोर्चा, हा मोर्चा काँग्रेसवाल्याच्या विरोधात नंबर 1. आणि दुसरं, जे स्वतःला सावकार समजते ते बँका, त्या सावकाराच्या विरोधात मोर्चा आहे, बँकेच्या विरोधात. सगरोळी फाटा ते अहमदपूर या 22 किलोमीटरच्या रस्त्याचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते, ते नुकतेच सुटले आहे. संस्थेच्या पाठपुराव्याला व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या रस्त्यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. सगरोळी फाटा ते आदमपूर या 22 किलोमीटरच्या रस्त्याचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते. नुकतेच काही दिवसापूर्वी सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्याविषयी समस्या सांगितली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेऊन सार्वजनिक बांधकाम नांदेड यांना पत्र काढून या रस्त्याचे पुनर्बांधणीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते. कार्यालयाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली असून या रस्त्याला गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. सगरोळी येथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांची खरेदी विक्रीसाठी या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, परंतु सगरोळी फाटा ते आदमपूर या 22 किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून पाहावा तसाच. यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रमोद देशमुख व सरपंच प्रभू मुत्तेपोड यांच्या नेतृत्वाखाली सगरोळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपोषणासाठी बसले होते. याविषयीचा प्रस्ताव व वृत्तपत्रातील प्रकाशित बातम्या या प्रलंबित रस्त्याचे प्रश्न मार्गी लावावा म्हणून गतवर्षी सगरोळी गावचे उपसरपंच सुनील देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली. या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे निवेदन दिले होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागात हा निर्णय घेतला आहे. घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या रेशन कार्डधारकांना रॉकेलचं समान वाटप करण्याचा निर्णयही विभागानं घेतला आहे. 2 गॅस जोडणी रेशन कार्डधारकास 12 गॅस सिलेंडर सवलतीच्या दराने आणि 1 गॅस सिलेंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात 12 सिलेंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना रॉकेल मिळणार नाही, असे विभागाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा कोटा होता. शहरांसाठीच्या कोट्याची विभागणी 8 प्रकारात करण्यात आली होती. शहरी भागात इंधनाचे इतर स्रोत उपलब्ध नसल्याचे कारण देत इतकी वर्ष शहरी नागरिकांसाठी जास्त रॉकेल वाटप केले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान रॉकेल वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. संक्षिप्त. शिवसेना भाजपमधील सध्याचे तणावाचे संबंध पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विधान. चित्रपटाच्या पोस्टरवर लेखकाचे नाव बंधनकारक. चित्रपट महामंडळाने घेतला निर्णय. प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी यू मुंबा संघातील खेळाडूंनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. भारताच्या आदेशानुसार चर्चा करणार नाही पाकिस्तान. झेड+ सुरक्षा घेण्यास अण्णा हजारे यांनी दिला नकार. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. राजीव अग्रवाल, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. बँकामधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाणीव जागृतीसाठी भाजपाने केले जागर आंदोलन. सगरोळी फाटा ते अहमदपूर रस्त्यासाठी केंद्र सरकारची भरीव मदत. गॅस सिलेंडर असल्यास रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.